लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की फायनली आता काव्याला नंदिनीच्या मिसकॅरेजबद्दल सगळं काही समजणार आणि त्यानंतर काव्याची तब्येत बिघडणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं, काव्याला हे सगळं कसं समजतं, हे सगळं काही बघूया. तर इकडे आता जो जीवा आहे, जीवाने ठरवलेलं असतं की बास आता खाली जायचं आणि घरात सगळ्यांना सगळं काही खरं सांगून टाकायचं. झालं तेवढं पुरे झालं. नंदिनी समजावत असते की असं करू नको जीवा, असं करू नका, पण जीवा काही ऐकत नाही. तो म्हणतो, नंदिनी प्लीज, आज तू मला थांबवू नकोस. आज तू मला काहीही थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी तू मला नाही थांबवू शकत. आता पाणी पार डोक्यावरून जाऊ लागलेलं आहे. मग त्यानंतर जीवा खाली येतो आणि जीवा म्हणत असतो, मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचं आहे. आणि मग जीवा सगळ्यांना म्हणत असतो की ह्या घरामध्ये 2 नाही तर 1च बाळ येणार आहे आणि ते फक्त पार्थदादा आणि काव्याचं असणार आहे. त्याबरोबर मग जीवाला सगळेच विचारतात की काय झालं, असं का बोलतोय तडकाफडकी, ते पण एवढं टोकाचं, नंदिनीसुद्धा प्रेग्नंट असताना. त्याबरोबर मग जीवा म्हणतो, हेच तुमचं चुकतं आहे, नंदिनी प्रेग्नंट नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. जीवा म्हणतो, नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे. मग आता हे ऐकून तर म्हणजे काव्य तर कोसळतेच पूर्णपणे. तर इकडे जीवा सांगत असतो की त्या दिवशी काव्याने तिचं बुक बाइंडिंगसाठी नंदिनीकडे दिलं होतं. नंदिनी ते बुक बाइंडिंगला घेऊन जात असताना तिचा अपघात झाला. तेव्हा तिला लागलं, पण तेव्हा आमचं बाळ ह्या जगात होतं. त्यानंतर मी नंदिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि तिथे नंदिनीचा पाय स्लिप झाला आणि नंदिनी खाली कोसळली. त्यामध्येच आमचं बाळ दगावलं आणि आता आम्ही दोघंही कधीही आई बाबा होऊ शकत नाही, असं डॉक्टरांचं वैयक्तिक म्हणणं आहे. आता हे सगळं ऐकून मग मात्र काव्याला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालं. आणि मग काव्य आता तिथेच तशीच कोसळते आणि आता काव्याचं BP लो झालेलं असतं. काव्याचं BP लो झाल्याबरोबर सगळेच जण काव्याकडे धाव घेतात. काव्या डोळे उघड, काव्या बाळा काय होतं आहे. मालिनी काकू काव्याला हाक मारतात, पण काव्य आता काहीही मनस्थितीत नसते बोलण्याच्या. त्याबरोबर मग आता ज्या मालिनी काकू असतात त्या काव्याचे हातपाय चोळू लागतात, पण तरीही काहीही फरक पडत नसतो. काव्याला मात्र आता घाम वगैरे खूप जास्त फुटलेला असतो. काव्य आता खूप जास्त ओव्हर पॅनिक झालेली असते. तिला वाटतं की हे सगळं माझ्यामुळे घडलं, माझ्यामुळे माझ्या ताईचं बाळ दगावलं. तर आता इकडे पार्थ जीवावर रागवतो. पार्थ जीवाला म्हणत असतो की जीवा, हे सगळं सांगण्याची ही काही वेळ होती का? हे सगळं तुला आत्ताच आणि आजच सांगायची काय गरज होती? आता बघितलं होतंस ना तू, काव्याच्या चोरोटीचा कार्यक्रम झाला होता ते. मग नंतर सविस्तर सांगितलं असतंस तर काय झालं असतं या सगळ्याबद्दल, किंवा काव्यानं हे सगळं कळू दिलं नसतंस तर तुझ्यामुळे बघ काव्याला किती त्रास होतोय ते. जीवा, जर बाळाला आणि काव्यांना काही झालं ना तर खरंच मी तुला माफ नाही करू शकणार. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे पार्थ, हे सगळं बोलण्यामध्ये वेळ वाया नको घालूस, चल लवकर चल, सध्या आपल्याला काव्याला हॉस्पिटलाइज केलं पाहिजे. तिला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तिची प्रकृती आणखीन जास्त खालावेल आणि मग ते सगळं आपल्याला खूप जड जाईल. चल लवकर चल, दवाखान्यात चल. त्याबरोबर मग पार्थ होकार देतो. मग आता लगेचच इकडे मालिनी काकू आणि पार्थ हे दोघंजणं काव्याला घेऊन दवाखान्यात येतात. तिकडे आल्याच्या नंतर मग मात्र इकडे पार्थ आता टेन्शनमध्ये असतो. त्याला वाटत असतं की आतमध्ये काय होईल आणि काय नाही. मालिनी काकू त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतात, पण पार्थला काही बरं वाटतच नसतं. त्यानंतर मग आता लगेचच इकडे पार्थ हा देवाकडे प्रार्थना करू लागतो की काव्याला काही होऊ देऊ नका, काव्य सुखरूप असू देत. तर दुसऱ्या बाजूला आता जिकडे नंदिनी आहे ती तोपर्यंत खाली आलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते, झालं तुमच्या मनासारखं वागून, सांगितलंच सगळ्यांना खरं. काय मिळालं जीवा हे सगळं करून तुम्हाला? काय मिळालं हे खरं सांगून सांगा ना. कुठलं मोठं तुम्हाला कुणी बक्षीस दिलं नाही ना? उलट झालं ते नुकसानच झालं. तुमच्यामुळे काव्याची तब्येत खराब झाली. जीवा, तुम्हाला हे सगळं वागून काय मिळालं? नाही, मला मान्य आहे की
माझ्या पदरात आई होण्याचं सुख नव्हतं म्हणून तुम्ही माझ्यापासून माझं मावशी बनण्याचा आनंदसुद्धा हिरावून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे जीवा, माझं काव्यावरती किती प्रेम आहे ते. मी काव्यासाठी काहीही करू शकते हे आता तुम्ही पाहिलं होतंच. पण तरीही तुम्ही इतकं विचित्र आणि इतकं वाईट वागाल असं मला खरंच वाटलं नव्हतं जीवा. तुम्ही जे वागलाय ना ते खूप म्हणजे खूप जास्त चुकीचं आहे. हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? काव्याला फक्त मनस्ताप झाला, ते सुद्धा आपल्यामुळे, तुमच्यामुळे जीवा. कळतंय का तुम्हाला? जर तिला काही झालं तर खरंच मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार आणि तुम्हाला सुद्धा. जीवा म्हणतो, नंदिनी तुला कळत नाही आहे का? हे बघ, मी हे जे काही केलं आहे ना ते सगळं तुझ्यासाठी केलेलं आहे. या सगळ्यामध्ये ना माझा काही वैयक्तिक हेतू किंवा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. अगं, या सगळ्याचा त्रास मानसिकरित्या तुला होत होता, हे कळत नव्हतं तुला. आणि सतत काय गं, काव्या 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 काव्या. काव्याच्या पलीकडे सुद्धा जे जग आहे ना ते आपलं जग आहे, ज्याच्यामध्ये आपण दोघंजणं नवरा बायको आहोत. आणि म्हणूनच मला माझ्या बायकोला मदत करण्यासाठी जे करणं योग्य वाटलं ना मी ते केलं. आणि राहिला प्रश्न काव्याचा, तर हे बघ, काव्याला आत्ता थोडासा त्रास होईल, पण काव्या ह्या सर्व प्रकरणातून लवकरच बाहेर पडेल आणि ती लवकर बरी होऊन घरीसुद्धा येईल. आणि मुळात एवढं तिला काहीही झालेलं नाही आहे. अगं, अचानक हे एवढं सगळं ऐकल्यानंतर कोणाचंही BP लो होणं स्वाभाविक आहे आणि काव्याचंही BP लो झालं म्हणून काव्याला त्रास झाला. कळलं ना? उगाचच्या उगाच तू मला दोष देत बसू नकोस. मी जे केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं. मी जे केलं ना त्यामध्ये मी फक्त आणि फक्त तुझा विचार केला आहे. समजलं ना? नंदिनी, अगं किती त्रास होत होता तुला ते खोटं पोट वगैरे लावून वावरायला. आणि आज आईना कळलं, उद्या आणखीन कोणाला कळलं असतं, परवा आणखीन कोणाला तरी. मग रोज काय आपण हे असं भीत जगणार होतो का? म्हणून मी हा सर्व विषय आजच्या आज संपवून टाकला. त्याबरोबर मग आता नंदिनी म्हणते, तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे, मला इथे थांबायचं नाही, मी पहिले हॉस्पिटलला जाते. मग नंदिनी आता मानिनीला फोन करते आणि विचारते की तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात. मानिनी तिला सिटी हॉस्पिटल सांगते. नंदिनी म्हणते, ठीक आहे, काळजी करू नका आई, मी सुद्धा तिकडे पोहोचते, तुम्ही निश्चिंत व्हा, निवांत राहा, मी आहे. आणि मग नंदिनीसुद्धा हॉस्पिटलला येते. नंदिनी हॉस्पिटलला आल्याबरोबर आता ती खूप जास्त टेन्स असते. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचते तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये गेल्या कळतं की इकडे काव्याची तब्येत खूप जास्त खराब झालेली आहे, काव्याला खूप जास्त त्रास झाला आहे वगैरे वगैरे. त्यावेळी मग आता नंदिनी आणखीन जास्त भडकते. आता जीवाही तिकडे आलेला असतो. नंदिनी जीवाला ओरडू लागते, रागवू लागते. ती जीवाला म्हणते, बघितलं जीवा, हे सगळं जे घडतं आहे ना ते तुमच्यामुळे घडतं आहे. मी तुम्हाला ह्यासाठी सांगत होते की तुम्ही काहीही बोलू नका, पण तुम्हाला माझं कळलं नाही. तुम्ही ऐकलं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. त्यावेळी पार्थसुद्धा जीवाला ओरडत असतो. पार्थही म्हणत असतो, बघ जीवा, आज हे सगळं तुझ्यामुळे घडलं, तू जबाबदार आहेस. आम्ही तुला जर एखादी गोष्ट सांगत असू तर तू थोडी ऐकलीस ना तर हे सगळं घडलं नसतं. जर काव्याला आज काही झालं तर मी काय करू सांग ना? तुला काहीच वाटलं नाही का रे स्वतःच्या भावाबरोबर हे असं वागताना? जीवा, मी कायम तुझा विचार करतो सगळ्याच्या आधी आणि तू मात्र जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आहे तुझ्याबरोबर, मी काव्यासाठी प्रार्थना करतो, असं म्हणत जीवा देवाकडे पार्थ काव्यासाठी हात जोडतो आणि देवाला म्हणत असतो की लवकरात लवकर माझ्या बायकोला बरं वाटू देत. पण दुसऱ्या बाजूला अजूनही काव्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारलेली नसतेच. काव्य अजूनही सिरियस असते, काव्या अजूनही मरणाच्या दारात असते. तर इकडे आता जीवा हा सुद्धा काव्यासाठी प्रार्थना करत असतो, कारण जीवाची सुद्धा हीच इच्छा असते की काव्याला लवकरात लवकर बरं वाटावं. पण आता त्याला हे सांगता येत नसतं की मी जे काही केलं ते काय माझा स्वार्थ म्हणून किंवा जाणून बुजून नाही केलं. जीवा म्हणत असतो, अरे पण मी. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्ही काहीही बोलू नका, तुम्ही जे काही बोलाल ना त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही आहे, समजलंत ना? तुम्ही शांत राहा प्लीज. मग जीवा गप्प बसतो. नंदिनी आणि मानिनीसुद्धा काव्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. नंदिनी तर देवाला म्हणत असते की देवा, माझ्या काव्याच्या पदरात जे काही दुःख असेल ना ते सगळं माझ्या पदरात घाल, पण प्लीज काव्याची ओंजळ सुखाने भरू दे, काव्याला कसला त्रास होऊ देऊ नकोस, सगळं माझ्या वाट्याला येऊ दे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता डॉक्टर बाहेर येतात. तर पार्थ डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर काय प्रोग्रेस आहे? डॉक्टर सांगतात काहीच सांगता येणार नाही, आणखीन 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे. त्यांचं BP अचानक लो झालं आणि त्या अगदी जोरात खाली बसल्या, त्यामुळे बाळालासुद्धा काहीतरी इजा झालेली असू शकते असं वाटतंय. सो आपल्याला ऑब्झर्वेशनमध्येच ठेवावं लागेल.
त्याच्यानंतरच आपल्याला जर काही असेल तर ते कळेल. पार्थ म्हणतो, डॉक्टर कितीही पैसा खर्च होऊ दे, मला काही फरक पडत नाही. फक्त आणि फक्त माझी बायको आणि माझं बाळ दोन्हीही अगदी व्यवस्थित असायला हवं. प्लीज डॉक्टर. डॉक्टर पण म्हणतात, वी आर ट्राईंग अवर बेस्ट. आणि त्यानंतर मग डॉक्टर हे आता तिकडनं निघून जातात. आता डॉक्टर तिकडनं निघून गेल्याच्यानंतर मग मात्र इकडे आता पुन्हा पार्थ प्रार्थना करत असतो. मानिनी काकूसुद्धा काव्याला बरं वाटावं ह्यासाठी प्रार्थना करत असतात. सगळेजण काव्याची काळजी करत असतात. आता 24 तास उलटून गेल्यानंतर डॉक्टर येऊन सांगतात की आता काव्याची तब्येत व्यवस्थित आहे, तुम्ही तिला घरी वगैरे घेऊन जाऊ शकता, फक्त तिची काळजी घ्या. मग हे सगळं कळल्यावर मानिनी काकू खूप खुश होतात. त्या पहिले तर येतात आणि देवाचे भरभरून आभार मानतात. त्यानंतर मग आता मानिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ आता आपण पहिले तर काव्याला घरी घेऊन जाऊ. मग पार्थ म्हणतो, हो आई, बरोबर आहे तुझं म्हणणं, आधी काव्याला घरी नेऊया. मग पार्थ हा आता काव्याला घरी घेऊन येतो. पार्थ आता काव्याची खूपच जास्त काळजी घेऊ लागलेला असतो. काव्याला काय हवं आहे, नको आहे, काय करायचं आहे, नाही करायचं आहे, हे सगळं पार्थ आता बघायला लागलेलं असतो. हॉस्पिटलमधून सिस्टर्सने जे काही गोळ्या औषधं वगैरे पॅक करून दिलेलं असतं, पार्थ आता काव्याला त्या गोळ्या औषधं वगैरे सगळं काही वेळेवरती खायला घालत असतो. सिस्टरने, डॉक्टर्सने जे काही सांगितलेलं असतं ते सगळे प्रिकॉशन्स पार्थ आता काव्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत फॉलो करत असतो. आता तो काव्याला बेडवरून हलूही देत नसतो. तो काव्याला सांगत असतो की काव्या, आता तुमचं जे काही काम असेल ना ते सगळं तुम्ही मला सांगायचं, तुम्ही फक्त जागेवरती बसून राहायचं. काव्या म्हणते, पार्थ असं काय करताय, मला ना फुल आजारी झाल्याचं फिलिंग येतं आहे, तुम्ही असं नका ना वागू, प्लीज पार्थ, प्लीज ऐका माझं थोडं. पार्थ म्हणतो, ते काही नाही काव्या, मी तुमचं आता काही एक ऐकणार नाही आहे. आत्तापर्यंत मी नेहमी तुमचं सगळं ऐकत आलो ना, पण आता नाही, आता यापुढे ना तुम्ही माझं ऐकायचं. पार्थ आता जरी ऑफिसला जात असला तरीसुद्धा ऑफिसमध्ये पण त्याच्या मनात विचार फक्त काव्याचे असतात. तो घरी थांबत असला तरीही त्याच्या मनात विचार फक्त काव्याचेच असतात. तर दुसऱ्या बाजूला आता मग काव्या घरी आली आहे, पार्थ आणि काव्याचं सगळं चांगलं सुरू आहे. हे सगळं झाल्यानंतर मानिनी काकू ह्या आता जीवा आणि नंदिनीवर खूप जास्त खवळलेल्या असतात. त्यांना त्यांचा राग आलेला असतो. मानिनी काकू म्हणत असतात, कळलं मी का सांगते, गोष्टी लपवत जाऊ नका, खोटं बोलत जाऊ नका. आज किती मोठा अनर्थ घडता राहिला आहे, कल्पना आहे का तुम्हा दोघांनाही त्याची? आणि जीवा, तू कुठे बोलावं, काय बोलावं, कधी सांगावं, काय नाही सांगावं, ह्या गोष्टी आता काय मी तुला शिकवायला हव्या? तुला कळतं ना जीवा? अरे तुला काय गरज होती काव्यासमोर ह्या सर्व गोष्टी सांगण्याची? तुला माहिती आहे ना काव्याला किती त्रास होत होते या सर्व गोष्टींमुळे. त्याबरोबर मग आता वसुहत्या लगेच म्हणते की स्वतः आईवडील होऊ शकत नाही, स्वतःच्या पदरात सुख नाही, म्हणून भावाच्याही आयुष्यातलं सुख तुम्हाला हिरावून घ्यायचं होतं, म्हणून हे सगळं केलं. काव्याला त्रास झाला असता, काव्याला जर आणखीन जास्त त्रास झाला असता तर तिचंही बाळ दगावलं असतं, असंच तुमच्या मनात होतं का? त्यावर मग नंदिनी म्हणते, बास वसुहत्या, तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला कळतंय तरी का? तुमच्या जिभेला हाड आहे का नाही? अहो, कुठली बहीण आपल्या बहिणीबद्दल हा असा इतका वाईट विचित्र विचार करेल की माझ्या बहिणीच्या बाळाचं काहीतरी बरं वाईट व्हावं म्हणून? हे बघा, मला मान्य आहे जीवांचं चुकलं, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की आमच्या मनात काहीतरी वाईट होतं किंवा आमच्या मनात पाप होतं. कळलं? आता बास, कोणीही काही बोलू नका. त्यानंतर मग नंदिनी 2-3 दिवसांनी काव्याकडे येते आणि काव्याच्या समोर ती हात जोडून उभी राहते. काव्या म्हणते, ताई अगं हे काय करतेस? नंदिनी म्हणते, थांब काव्या, मला बोलू दे, प्लीज बोलू दे. आणि मग नंदिनी काव्याची माफी मागत म्हणते, काव्या, हे सगळं काही माझ्यामुळे झालं नाही, म्हणजे माझ्यामुळेच तुला एवढा त्रास झाला, माझ्यामुळे जीवा येऊन तुला एवढं बोलले, खरंच काव्या ह्या सगळ्यासाठी सॉरी. त्यावर काव्या म्हणते, ताई अगं असं काय करतेस, उलट मी तुला थँक्स म्हणायला हवं. नंदिनी म्हणते, थँक्स. त्यावर ती सांगते, हो अगं, माझ्यासाठी तू आत्तापर्यंत किती काय काय केलं आहेस, तू स्वतःची मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा माझ्यापासून लपवलीस, हे सगळं ताई खरंच तू माझ्यासाठी केलंस ना. आता हे ऐकून नंदिनीला बरं वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आशा ही सगळ्या घराची झाडझटक करत असते. आता आशा झाडझटक करता करता विजयच्या खोलीत जाते. ती आता विजयचं कपाट आवरायला घेते, कारण खूप अस्ताव्यस्त पडलेलं असतं. त्यात आता तिला पिस्तूल दिसतं. पिस्तूल बघून ती खूप घाबरते आणि धावतच बाहेर येते. मानिनी काकू तिथेच असतात. मानिनी काकू विचारतात, काय गं, काय झालं, अशी पळत का आलीस?
काय झालं आहे काय? त्याबरोबर मग आता आशा काहीच बोलत नसते. मानिनी काकू आशाला 2 मिनटं शांत करतात आणि म्हणतात, आशा काय झालं? इतकी का घाबरलीस तू? काय आहे विजयच्या रूममध्ये? त्यावर आशा म्हणते ते पी. त्यावर मग आता मानिनी काकू म्हणतात, अगं आशा बोल ना, काय आहे? मग आशा म्हणते पिस्तूल. त्यावर हे ऐकून मानिनी काकू म्हणतात, काय पिस्तूल? नाही आशा, अगं पिस्तूल कसं असेल? तुझा गैरसमज झाला असेल. पिस्तूल वगैरे नाही, आपल्या घरात पिस्तूल नसेल. त्यावर आशा म्हणते, हो तर ताई, अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ना ते पिस्तूल, आणि म्हणूनच तर मला एवढा मोठा धक्का बसला. अहो मालिनी ताई, मला खूप भीती वाटायला लागली हो त्या पिस्तूलची. प्लीज तुम्ही माझ्याबरोबर चला आणि ते पिस्तूलाचं काय करायचं ते बघा बरं. प्लीज चला ना लवकर, मला खूप भीती वाटते. अहो मी माझ्या डोळ्यांनी स्वतःच्या पिस्तूल बघितलं आहे, चला. त्याबरोबर लगेचच आता हे सगळं काही बोलणं वसुहत्याने ऐकलेलं असतं. मग आता वसुहत्या विचार करते की नाही, काहीही झालं तरी ती पिस्तूल मानिनीच्या हाती लागता कामा नये. मग वसुहत्या आता पहिले विजयच्या खोलीत जाते आणि विजयच्या खोलीतली ती पिस्तूल गायब करते. मग त्या ठिकाणी मानिनी काकू आणि आशा येतात. मानिनी काकू म्हणतात, कुठे बघितलीस पिस्तूल, सांग मला. आशा सांगते, ती काय तिथंच समोर. त्याबरोबर मानिनी काकू जातात आणि आता समोरचा पूर्ण पॅसेज चेक करतात, पण त्यांना तिथे पिस्तूल कुठेही सापडत नाही. मानिनी काकू म्हणतात, आशा इकडे ये. आशा तिकडे येते. मानिनी काकू म्हणतात, कुठे आहे पिस्तूल? आशा, हे बघ उगाचच्या उगाच काही बोलशील का? हे बघ तुला भात झाला असेल, इथे पिस्तूल कसं असू शकतं? आशा म्हणते, नाही ताई, मला खात्री आहे इथे पिस्तूल होतं. मानिनी काकू म्हणतात की नाही गा आशा, इथे खरंच काहीही नाही आहे. अगं जर पिस्तूल असतं तर मलासुद्धा दिसलं नसतं का? बघ मला दिसतंय का काही? म्हणजे खरंच काहीही नाही आहे की नाही? त्याबरोबर मग त्या ठिकाणी वसुहत्या येते. वसुहत्या म्हणते, काय चाललं आहे तुम्हा दोघींचं इकडे विजयच्या खोलीमध्ये? कसली झडती घेताय तुम्ही? हां, आणि काय आशा, तू काय बोललीस? पिस्तूल? माझ्या जावयाच्या खोलीत पिस्तूल सापडायला माझं जावई म्हणजे काय तुला वॉन्टेड किंवा क्रिमिनल वगैरे वाटतो की काय? हे बघ आशा, तोंड सांभाळून बोलायचं. विजय ह्या घरचा एकुलता एक जावई आहे, त्यामुळे ह्या घरात त्याचा आदर सत्कार झाला पाहिजे, त्याचा मान राखला गेला पाहिजे, आणि तुझ्यासारख्या मोलकरणीपासून तर राखला गेलाच पाहिजे. समजलं ना? चल निघ आता माझ्या जावयाच्या खोलीतनं, आणि एक काम कर, आजच्या नंतर पुन्हा कधीच ना विजयरावांच्या खोलीत येऊच नको. त्यांच्या खोलीची साफसफाई काय करायची, कशी करायची ते सगळं माझं मी बघून घेईन. खरं तर तुझ्यासारख्या बाईला ना कामावरच ठेवायला नको. डबल ढोलकी कुठची, उगाचच्या उगाच घरामध्ये भांडणं लावते, फूट पाडते. त्याबरोबर मग मानिनी काकू म्हणतात, वसुताई एवढं बोलण्याची सुद्धा काही गरज नाही आहे, एवढं तिने काहीही केलेलं नाही आहे. वसुहत्या म्हणते, एवढं काही केलेलं नाही आहे म्हणजे? मानिनी, तिने माझ्या जावयावरती एवढी मोठी शंका घेतलेली आहे, तुला काही वाटतं का नाही? अगं तो कितीही झालं तरी ह्या घरचा जावई आहे ना. चल निघ इकडनं. मग आता आशा आणि मानिनी तिकडनं बाहेर पडतात. मानिनी आता आशाला म्हणते, आशा पुन्हा असं करू नकोस. हे बघ, पुन्हा एखाद्या गोष्टीची खातरजमा करत जा आणि मग त्यानंतर तू बोलत जा, कळलं का तुला? आता उगाचच्या उगाच तुला वसुताईंची बोलणी खावी लागली की नाही? आशा म्हणते, पण मला ताई खात्री आहे. त्यावर मानिनी म्हणते, बरं जाऊ दे ते सगळं. हे बघ, जे काही असेल ते असेल, पण आपल्याला आत्ता पिस्तूल सापडलं नाही की नाही, मग तू शांत राहा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थने काव्याची काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते. काव्यासाठी आता पार्थ रोज नवनवीन काही गोष्टी करत असतो. हे सगळं बघून काव्यालासुद्धा खूप छान वाटत असतं, काव्याला बरं वाटत असतं. काव्याला वाटतं की चला आता कसं सगळं मला हवं तसं घडतंय. आता पार्थ दिव्यापासून सुद्धा जरा लांब झालेले आहेत आणि माझ्या खूप जास्त जवळ आलेले आहेत. पार्थ विचारतो, काव्या कसला विचार करताय, काय झालं? काव्या म्हणते, नाही काही नाही. पार्थ म्हणतो, बोला हो काव्या. त्यावर काव्या म्हणते, आता ना मला आपले लग्नानंतरचे सुरुवातीचे ते सुंदर क्षण आठवू लागलेत. आता मला ना अगदी ते सुंदर क्षण जगल्यासारखं वाटते. आता इथे तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझे. पार्थ, असेच तुम्ही कायम माझी अशीच काळजी घेत राहा. म्हणजे मी प्रेग्नंट आहे किंवा आजारी आहे म्हणून नाही, तर मला आयुष्यभर तुम्ही माझी अशीच काळजी केलेली हवी. पार्थ म्हणतो, काव्या अहो मी तुमचाच आहे आणि आयुष्यभर काय 7 जन्मांसाठी आपलं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे 7 जन्म पुढचे तुमची काळजी घ्यायला मीच असणार आहे तुमच्याबरोबर, आणि तुम्ही मला सतवायला
माझ्याबरोबर. यावर काव्य आता रागवते आणि म्हणते, काय मी सतवते का तुम्हाला? मी सतवते आणि मग ते दोघंजणं मस्ती करतात. पार्थ म्हणतो, बरं सॉरी चुकलं. त्याबरोबर लगेच काव्या पार्थला घट्ट मिठी मारते. पार्थ तिच्या कपाळावर किस करतो आणि डोक्यावरून हात फिरवू लागतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.